सतेज पाटलांचं फ्रंट डोअरचं राजकारण लोकांनी संपवलं नाही. आता त्यांनी बॅक डोअरच राजकारण करावं. माझी कुठलीही चर्चा नाही, काय राजकीय चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला महापौर पद नाही मिळालं तर चालेल, आम्ही महायुतीसोबत राहू. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. आमदार सतेज पाटील यांचं फ्रंट डोअरचं राजकारण लोकांनी संपवलं आहे, त्यामुळे त्यांनी आता बॅक डोअरचं राजकारण करावं. महापौर पदाबाबत सतेज पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले. त्यामुळे आता कोल्हापूरच्या महापौर पदावरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. त्यातच कोल्हापूरचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. तर दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल असं सांगत 2.5 वर्ष महापौर पद शिंदे सेनेला देण्याची मागणी केली आहे. मात्र एकंदरीतच काय तर कोल्हापूरच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये देखील जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये कोल्हापूरच्या महापौर पदावरून अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जात आहे. शिंदे सेनेकडे 15 नगरसेवक आहेत, त्यामुळे 41चा मॅजिक फिगर शिंदे सेनेला गाठता येणार नाही. त्यामुळं शिंदे सेनेचा महापौर करण्यासाठी त्यांना पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडी पाहता शिंदे सेनेचा महापौर झाल्यास काँग्रेस त्याला बाहेरून पाठिंबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आणि या विषयावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महापौर पदासाठी शिंदे सेनेला पाठिंबा देण्याबाबत अशा गोष्टी आपण जाहीरपणे सध्या तरी बोलू शकत नसल्याचं सांगितलं होतं. या गोष्टी जरतरवर असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय. मात्र दरवाजाच्या आतील झालेल्या काही अंतर्गत चर्चा जाहीरपणे सांगता येणार नसल्याचं वक्तव्यही आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात होते आणि याच विषयावर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांचं फ्रंट डोअरचं राजकारण लोकांनी संपवलं असल्याची टीका केली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका या महायुती म्हणूनच व्हाव्यात असा आपला प्रामाणिक हेतू होता. युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये यासाठी माझा प्रयत्न आहे, अशा भावनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र हे सांगत असतानाच निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला आहे. विधानसभा निवडणुकीत उत्तरची प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत थेट याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झाली. या निवडणुकीत भाजपच्या 26, शिंदे सेनेच्या 14 तर राष्ट्रवादीच्या 4 आणि जनसुराज्याची 1 अशा 46 जागा असल्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिंदे सेनेचा होईल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. हे सांगत असतानाच त्यांनी महापौर पदासाठी काँग्रेसचा कदापिही आपण पाठिंबा घेणार नसल्याचंही म्हटलंय. मात्र महानगरपालिकांच्या निवडणुका लागण्यापूर्वी आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची झालेली भेट, त्यांचे अनेक संदर्भही त्याला जोडले जात आहेत. एकंदरीतच ज्यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांना थांबवून स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. आपली उमेदवारी आमदार सतेज पाटील यांच्यामुळेच कापली गेल्याचं शैल्य आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मनामध्ये आहे. 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. तर आता महापौर पदावरून देखील या दोघांच्या मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र या सर्व घडामोडी पाहता महापौर पदावरून आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचंही पाहायला मिळत आहे. आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.